अकोला जिल्ह्यातील कौठा बहादूर येथील राजेश गुलाबराव चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलढाणा अर्बन बँकेत सेवारत होते। बुधवारी बँकेला सुट्टी असल्यामुळे ते आपल्या गावी आले होते। शेगाव येथून नवीन मोटरसायकल घेऊन जळगाव जामोदकडे परतत असताना पूर्णा नदीवरील पूर पाहण्यासाठी चव्हाण कुटुंबीय खिरोडा पुलाच्या खाली उतरले। त्यावेळी त्यांचा 12 वर्षाचा मुलगा सेल्फी काढत होता। यावेळी त्याचा चिखलामुळे पाय घसरल्याने तो पाण्यात पडला। मुलगा पाण्यात पडल्याचे दिसताच राजेश चव्हाण आणि त्यांची पत्नी सारिकाने मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाहून जात असता त्याला वाचविण्याकरिता आधी आईने आणि नंतर वडिलांनी नदीत उडी घेतली आणि त्यातच पुराचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघही पुराच्या पाण्यात वाहून गेले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रबर बोटच्या साहाय्याने शोधकार्य सुरू झाले। या दरम्यान शेगाव तालुक्यातील येणाऱ्या पहुरपूर्णा गावाजवळील नदीत पत्नी सारिका व मुलगा श्रवण याचे मृतदेह सापडले आहे, तर खिरोडा पुलापासून 20 किलोमीटर अंतरावर हिंगणा नजीक राजेश चव्हाण यांचा मृतदेह एनडीआरएफच्या टीमने शोधून काढला। ही शोध मोहीम संपली असून तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत।